नमस्कार मित्रांनो, मी चेतन अंबोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत कॅप राउंडच्या रूलविषयी. आणि ॲग्रिकल्चरमध्ये कॅप राउंडचे रूल हे वेगळे असतात. जो तुम्ही म्हणता इंजिनिअरिंगचा खूप सगळ्या विद्यार्थ्यांचं मत असतं की 136 वाला जो रूल आहे तो ॲग्रिकल्चरमध्ये का? तर नाही. ॲग्रिकल्चरमध्ये हे 36-32 काही नाही, 36 आले गेले. आमच्याकडे फक्त एकच रूल आहे, वन अँड ओन्ली. म्हणजे काय, की पहिला प्रेफरन्स जो आहे तोच मित्रांनो फक्त लॉक होणार. बाकी कुठलेही प्रेफरन्स जे आहे तर ते ॲग्रीमध्ये लॉक होत नाही किंवा जे आहे तर ते ऑटो फ्रीज होत नाही. तर या सगळ्या गोष्टी मित्रांनो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर बाकी तुम्हाला कुठल्याही चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही. मी हे तुम्हाला निश्चिंतपणे सांगतोय. त्यामुळे हा व्हिडिओसाठी माझ्याकडं एका शब्दावर तंतोतंत लक्ष देऊन ऐकावं, ही माझी तुम्हाला एकदा विनंती आहे. आणि त्याच्यानंतर तुमचे काय प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. राहिला प्रश्न मित्रांनो, की आता आपण सध्या कुठं आहे, की 16 तारखेला आता एक पहिला राउंड जो आहे तर तो आता रिलीज होतोय. पहिला राउंड रिलीज झाल्यानंतर मित्रांनो 17, 18 आणि 19 या 3 तारखांना जे आहे तर ते रिपोर्टिंगचा कालावधी आहे. आणि 20 तारखेपासून परत दुसऱ्या राउंडचे प्रेफरन्स जे आहे तर ते टाकणं चालू होत आहे. मग आता मित्रांनो, पहिल्या राउंडला या ठिकाणी तुम्हाला 3 या ठिकाणी ऑप्शन अवेलेबल आहेत. तर ते म्हणजे कोणते? तर ते मित्रांनो या ठिकाणी आहे फ्रीज, फ्लोट आणि रिफ्यूज. ओके. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, की पहिल्या राउंडला हे 3 ऑप्शन जे आहेत तर ते अवेलेबल असणार आहेत. आता या 3 ऑप्शनविषयी मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतोय मित्रांनो. फ्रीज म्हणजे काय? फ्रीज म्हणजे एखाद्या ठिकाणी ॲडमिशन घेणं. घेणं म्हणजे फ्रीज होय. म्हणजे त्या ठिकाणची सीट जी आहे तर ती डन करणं, बुक करणं, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ॲडमिशन घेणं आहे. म्हणजे ती सीट जी आहे तर ती या ठिकाणी फ्रीज होऊन जाते. याच्यानंतर तुम्ही कुठल्याही कॅप राउंडमध्ये पार्टिसिपेट करणार नाही. तुम्हाला ते कॉलेज आवडलंय, तुम्ही त्या कॉलेजचं झालंय, ते कॉलेज तुमचं झालंय. हे मित्रांनो आहे फ्रीज. आता मित्रांनो पुढचं आहे रिफ्यूज. रिफ्यूज म्हणजे तुम्हाला ते कॉलेज नकोय. तुम्हाला असं वाटतंय, की ते कॉलेज सोडून मी आता दुसऱ्या नवीन कॉलेजसाठी ट्राय करू किंवा तुम्हाला जे कॉलेज लागलं ते तुम्हाला आवडलं नाही किंवा तुम्हाला त्या कॉलेजला कॅन्सल करायचं आहे. ते झालं मित्रांनो रिफ्यूज. तर फ्रीज म्हणजे काय? त्या ठिकाणी ॲडमिशन घेणं एकंदरीत. आणि या ठिकाणी रिफ्यूज म्हणजे काय? तर त्या ठिकाणी मित्रांनो ॲडमिशन जे आहे तर ते कॅन्सल करणं असा होतो. इथं म्हणजे ॲडमिशन घेणं, इथं म्हणजे कॅन्सल करणं. ओके. आता राहिला मित्रांनो प्रश्न तो म्हणजे या ठिकाणी फ्लोटचा. तर फ्लोट म्हणजे काय? आता याबद्दलच खूप सगळे पालक जे आहेत तर ते कन्फ्यूज होऊन जातात. त्याबद्दल आता आपण एकदा बघूया. राउंडची ॲडमिशन प्रोसेस मित्रांनो तुम्ही बघितली. रजिस्ट्रेशन केलं, ऑप्शन फॉर्म भरला. आता पहिल्या राउंडमध्ये या ठिकाणी एखाद्याला कॉलेज लागलं असेल. या ठिकाणी काहींना जे आहे तर ते कॉलेज मिळालं नसेल. आता पहिल्या राउंड नंतर मित्रांनो 3 ऑप्शन जे आहेत तर ते अवेलेबल झाले. फ्रीज म्हणजे या ठिकाणी त्या ठिकाणी ॲडमिशन घेणं. रिफ्यूज म्हणजे ती जागा जी आहे कॅन्सल करणं. आणि फ्लोट म्हणजे काय? तर मित्रांनो या ठिकाणी ते जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे. ओके. आता फ्लोट म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी हे आपण 4 कॉलेजेस टाकलेले आहेत. मी प्रत्येक जण विद्यार्थ्याला वेगवेगळी प्रेफरन्स लिस्ट दिलेली आहे. काही विद्यार्थ्यांना ही लिस्ट दिलेली आहे. आता याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना जे आहे तर ते दापोली कॉलेज मिळालेलं आहे. ओके. आता दापोली कॉलेज त्यांना मिळालं. त्यांना असं वाटलं, की मला दापोलीला या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं. 4 नंबरचा प्रेफरन्स मी कोकणातलाच आहे. आता मला पुढे पुणे जरी मिळालं तर मला नको आहे. आणि जर मिळालं पण तर चांगली गोष्ट आहे. पण मला असं वाटतंय, की बाबा नाही 3rd राउंड खेळायचा, नाही 2nd राउंड खेळायचा. मला दापोलीला ॲडमिशन करायचं. मग अशा वेळेस मी काय करेल मित्रांनो फ्रीज करील. ओके. फ्रीज करील काय होईल? मला जर तिथे ॲडमिशन घ्यायचं मित्रांनो, तर त्या ठिकाणी मी जे आहे तर ते फ्रीज करून टाकील. त्यानंतर मला दापोली नको आहे तर मी रिफ्यूज करील. मग आता मला दापोली तर पाहिजे. ही सीट जी आहे तर मला दापोलीची हवी आहे. ओके. मग या दापोलीच्या सीटला मला रिझर्व्ह करून ठेवायचं आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी वरचे जे कॉलेजेस आहे परभणी, अकोला आणि पुणेसाठी ट्राय करायचं. तर अशा वेळेस मित्रांनो मी कोणतं ऑप्शन वापरील? तेव्हा मित्रांनो मी वापरेल जे आहे आपलं ऑप्शन फ्लोट. म्हणजे याचा अर्थ फ्लोट म्हणजे काय एकंदरीत, की मला जी तुम्ही सीट दिलेली आहे सी-ई-टी सेलवाल्यांनो, ती मला मिळाली. तुमचे खूप खूप आभार. पण मला असं वाटतं, की माझं नशीब लय चांगलं आहे. मला ते दापोली मिळालं. मला तर आता दापोली मिळालं म्हणजे मला अकोला पण मिळू शकतं. मला पुणे पण मिळू शकतं, आहे ना? तर मला जे आहे तर त्याचा फ्लोट ऑप्शन चूज करायचं जेणेकरून माझा जो वरचे प्रेफरन्स आहेत उरलेले, आहे ना? तर त्याच्यासाठी विचार होण्यात यावा दुसऱ्या राउंडसाठी. आणि जर मित्रांनो जर दुसऱ्या राउंडसाठी त्याच्यासाठी विचार झाला आणि माझ्या जर नशिबात ते वरचे कॉलेजेस नसेल कुठलेही, तर मित्रांनो जे दापोली आहे तर मी जे रिझर्व्ह करून ठेवलेलं आहे ते मी घेऊन टाकील. असं सी-ई-टी सेलला सांगणं. म्हणजे याचा अर्थ होतो काय? फ्लोट. म्हणजे मला जे कॉलेज मिळालेलं आहे, ते तर मला सध्या तिथं ॲडमिशन घेणं ओके मी त्याच्यामध्ये. पण मला जर याच्यापेक्षा चांगलं कॉलेज दिलं तुम्ही, तर ते मी घेईल.
याचा अर्थ होतो मित्रांनो फ्लोट करणं. मग आता ज्यावेळेस तुम्ही मित्रांनो फ्लोट करता, आता पहिल्या राउंडलाच या ठिकाणी तुम्ही बघू शकता, की फ्लोट ऑप्शन जे आहे तर ते फक्त पहिल्या राउंडला आहे. दुसऱ्या राउंडला फक्त फ्रीज आणि रिफ्यूज आहे. तिसऱ्या राउंडला फक्त फ्रीज आणि रिफ्यूज आहे. जो स्पॉट राउंड आहे त्याला पण मित्रांनो फ्रीज आणि रिफ्यूज आहे. फक्त पहिल्याच राउंडला या ठिकाणी फ्लोट आहे. मग काय होतं, की दुसऱ्या राउंडला आता तुम्हाला जे ह्या राउंडला दापोली मिळालेलं होतं आपल्याला आहे ना, या ठिकाणी आणि दुसऱ्या राउंडला जे आहे तर मित्रांनो तुम्हाला अकोला भेटला आता. ओके. आता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता सीट जी आहे तर ती तुमचं नशीब चांगलं होतं, अकोला मिळालं. मग आता काय होतं, की तुमचं दापोली जे आहे तर ते ऑटोमॅटिक मित्रांनो कॅन्सल होऊन जातं, जर तुम्ही फ्लोट केलेलं असलं तर. ओके. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फ्लोट केलं होतं त्यावेळेस असं फिक्स केलेलं होतं सीईटी सेलकडं, की मला जे कॉलेज मिळालेलं आहे त्याच्यासाठी मी ओके. ही सीट माझी रिझर्व्ह करून ठेवा. पण जर मला वरचं एखादं कॉलेज मिळालं, जे की मला या ठिकाणी अकोला मिळतंय, आहे ना, तर मी ते अकोला घेईल आणि जे माझं कॉलेज आहे मित्रांनो दापोली, त्याला मी सोडायला तयार आहे. मग तुमचं काय होतं, हे ऑटोमॅटिक फ्रीज होऊन जातं दुसऱ्या राउंडला. ओके. आता इथपर्यंत गोष्टी ज्या आहेत, तर ते तुमच्या लक्षात आलेलं असेल. म्हणजे सोप्पं या ठिकाणी लिहिलेलं आहे मित्रांनो, तुम्हाला मिळालेलं कॉलेज जे आहे, ते तुम्ही सध्या एक्सेप्ट करत आहात आणि वरचे कुठलेही प्रेफरन्स मध्ये तुम्हाला जर खेळायची इच्छा असेल, जे कॉलेजेस आहेत त्यापैकी ट्राय करायची इच्छा असेल तर तुम्ही फ्लोट निवडता. म्हणजे करंट कॉलेज जे आहे तर तुम्ही तसंच ठेवताय. पुढच्या बेटर कॉलेजसाठी तुम्ही ट्राय करताय आणि तुम्हाला जर त्या ठिकाणी ते बेटर कॉलेज जे आहे तर ते जर मिळालं तर त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेणार आहात. तुमचं जे पहिलं कॉलेज मिळालेलं होतं पहिल्या राउंडचं, फर्स्ट राउंडचं ते कॅन्सल होणार आहे. आता फ्लोट पर्याय हा मी जसं तुम्हाला सांगितलं, की पहिल्याच राउंडसाठी अवेलेबल आहे. सेकंड राउंडसाठी नाही आहे, थर्ड राउंडसाठी नाही आहे, स्पॉट राउंडसाठी नाही आहे. हा प्रश्न परत-परत विचारू नका. आता मित्रांनो इथं झालेलं आहे. आता फ्लोट केलं तुम्ही. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, की दापोली तुम्हाला मिळाला. आता तुम्ही फ्लोट केलं तर या ठिकाणी दापोली च्या नंतर पुन्हा तुम्हाला वरती अकोला मिळालं किंवा पुणे मिळालं. तर तुमचं जे येतं ते दापोली ऑटोमॅटिक कॅन्सल होईल. ओके. आणि फ्लोट जर सेकंड राउंडसाठी तुम्ही जर नवीन प्रेफरन्स भरली असेल तुम्ही लिस्ट, फ्लोट केलं फॉर एक्झाम्पल तुम्ही. ओके. आता तुम्ही काय केलं, की या ठिकाणी दापोली होतं. फ्लोट केलं. आता फ्लोट केल्यानंतर काय केलं, की फ्लोट नंतर पण तुम्हाला सेकंड राउंडला प्रेफरन्स चेंज करता येतात. ओके. मग त्यावेळेस काय होतं, तुम्हाला त्या प्रेफरन्समध्ये फक्त दापोली दिसत नाही. बाकीचे सगळे कॉलेजेस तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात. मग तुम्हाला काय करायचं, जे कॉलेज हवे तेच टाकायचे. पण मग तुम्हाला असं वाटलं, की यार ठीक आहे, दापोली मला मिळालेलं आहे आता फ्लोट केल्यानंतर. मला या ठिकाणी परभणी पण नकोय, अकोला पण नकोय. मी डायरेक्ट सेकंड राउंडला फक्त पुणेच टाकतो. ओके. म्हणजे सेकंड राउंडला तुम्ही प्रेफरन्स एडिट केला, की फक्त पुणे टाकलं आणि खाली तुमचं फक्त दापोली राहिलं. फक्त एकच कॉलेज टाकलं. तर फक्त पुणेसाठी विचार होईल. जर पुणे जर नाही मिळालं, तर परत दापोलीच मिळेल आणि दापोलीला त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशनच घ्यावं लागेल किंवा जर तुम्हाला परत पुणे जरी मिळालं, तर त्या ठिकाणी पुण्याला ॲडमिशन घ्यावं लागेल. सो अशा प्रकारचं मित्रांनो हे फ्लोट ऑप्शन आहे. आता तुम्ही म्हणाल, की याच्या खालचे कॉलेज टाकता येईल का? हो, तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट जर तुम्ही एडिट केली, तर त्याच्या खालचे पण कॉलेज टाकता येईल. पण ध्यानात ठेवा कधी पण मी जी लिस्ट दिलेली आहे, त्या लिस्टमध्ये बरोबर ॲडजस्टमेंट करून दिलेली आहे सगळ्या गोष्टीची. त्या प्रमाणात लिस्ट टाका ती, आहे ना? एखाद्याच्या फीसचा विषय असला म्हणजे जर फीस भरायला ओके असेल, तर जे बारामतीचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट प्रायव्हेट ए ग्रेड ICAR अक्रेडिटेड तर ते तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये इन्सर्ट करू शकता. पण अदरवाईज कुठलेही जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ते तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये टाकू नका. ए ग्रेडला ए ग्रेडच्या जागी ठेवा. ओके. आता मित्रांनो ही झालं या ठिकाणी फ्लोटच्या बद्दल. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलेलं असेल अशी मी आशा करतो. ओके. सरळ-सरळ आतापर्यंत आपण ज्या गोष्टी बघितल्या, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता पहिला प्रेफरन्स ज्यांना मिळाला त्यांना फ्लोट हे ऑप्शन अवेलेबल राहत नाही. त्यांना फक्त जे आहे तर ते ऑटो फ्रीज होऊन जातं कॉलेज. ते कॉलेज जे आहे ते तुम्हाला घ्यावंच लागतं. आता मित्रांनो मी जसं तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो, की आमच्या ॲग्रीमध्ये फक्त 1 नंबरचाच रूल असतो कारण आम्ही 36ला बघत नाही, आहे ना? तर मित्रांनो जसं की तुम्हाला या ठिकाणी हे पुणे कॉलेज आहे. तर हे तुम्ही ज्यावेळेस 1 नंबरला टाकताय तर इथं जर तुमचं ड्रीम कॉलेज आहे, त्याच्यामुळेच 1 नंबरला टाकलं ना. जर हे मिळालं, तर या ठिकाणी तुम्हाला याला रिजेक्ट पण करता येत नाही मित्रांनो. याला तुम्हाला फक्त ॲडमिशन घ्यावं लागतं किंवा फ्लोट पण करता येत नाही. याला फक्त तुम्हाला एक्सेप्टच करावं लागतं. या कॉलेजला ॲडमिशनच घ्यावं लागतं. ही एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवा. त्यामुळं ऑटो फ्रीजवाला रूल जो आहे ना, आपल्या तिन्ही राउंडमध्ये फक्त एकाच कॉलेजसाठी आहे आणि जे कॉलेज तुमचं 1 नंबरला असेल, त्या कॉलेजसाठीच ते ऑटो फ्रीजचं ऑप्शन असतं. आता मित्रांनो इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. आता कॉलेज मिळाल्यानंतर काय करायचं? ओके. किंवा हे जे फ्लोट ऑप्शन आहे, रिफ्यूज ऑप्शन आहे किंवा तुम्हाला जे ऑप्शन आहे समजून घ्या, काय म्हणतो आपण त्याला फ्रीज आहे, है ना? याच्यासाठी कुठं जावं लागेल? कॉलेजला जावं लागेल का?
आता इथं मी सुरुवातीला जे ऑप्शन सांगितलेले होते, फ्लोट ऑप्शन जे आहे तर तुमच्या लॉगिनमध्ये तुम्हाला दिसेल, फ्रीज ऑप्शन दिसेल, पण रिफ्यूज तुम्हाला दिसत नाही. रिफ्यूज मित्रांनो पहिले दिसायचं, पण काय व्हायला लागलं की पालक जे कन्फ्यूज व्हायला लागले आता, है ना? तर मग एखाद्या विद्यार्थ्याला जर एखादं कॉलेज नकोय आता त्यांना काहीच करायचं नाही, सरळ-सरळ नवीन प्रेफरन्स टाकायचे, ते कॉलेज ऑटोमॅटिक रिजेक्ट होऊन जातं. फॉर एक्झाम्पल पहिल्या राउंडला जसं तुम्हाला दापोली कॉलेज लागलं होतं, ते तुम्हाला नकोय, त्याला मित्रांनो तुम्ही काहीही करू नका, ते ऑटोमॅटिक रिजेक्ट होऊन जातं. दुसऱ्या राउंडला नवीन प्रेफरन्स टाका. आलं लक्षात? म्हणजे रिफ्यूज हा हे बटन नसतं. बटन कोणकोणते असते? फ्लोट आणि फ्रीज. आता हे बटन केव्हा ॲक्टिव्हेट होते? जेव्हा तुम्ही त्या कॉलेजला जाल, त्या कॉलेजला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर फ्रीजसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कराल, तेव्हा ते फ्रीजचं ऑप्शन ॲक्टिव्हेट होतं आणि जर फ्लोटसाठी आहे त्याच्यासाठी तुम्ही गेलात त्या कॉलेजवाल्यांना सांगितलं की मला फ्लोट करायचं आहे, त्यावेळेस जर गेलात तर ते त्या ठिकाणी फ्लोटचं ऑप्शन जे तर ते ॲक्टिव्हेट करतात. तुम्हाला या ठिकाणी लॉगिनमध्ये करता येत नाही. बरं, आता इथपर्यंत आपण आलेलो आहे मित्रांनो. या ठिकाणी कॉलेज तुम्हाला या ठिकाणी अलॉट झालंय. अलॉट झाल्यानंतर एक अलॉटमेंट लेटर जे आहे तर ते कॉलेजचं येतं. आता पहिली गोष्ट म्हणजे की तुम्हाला ज्यावेळेस राउंड लागेल 5:30 वाजेच्या नंतर जी लिस्ट येते समजून घ्या ती कधी-कधी लेट पण होतीये. आहे ना? तर ज्यावेळेस तुम्हाला ते लॉगेल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी एक अलॉटमेंट लेटर जे आहे तर तुमच्या लॉगिनमध्ये दिसतं. जसं की मागच्या वर्षी या ठिकाणी स्टेटस काढून ठेवलंय मी. या ठिकाणी कॉलेजचा फॉर्म कोड, कॉलेजचं नाव दिसतं तुमच्या लॉगिनमध्ये. त्यानंतर व्ह्यू अलॉटमेंट लेटर जे आहे ते लिस्ट लागलं ताबडतोब नाही येत किंवा 1-2 घंट्यात त्याचं येऊन जातं किंवा काही वेळेस ताबडतोब पण येऊन जातं. इथं मित्रांनो या ठिकाणी व्ह्यू ऑप्शन असतं. व्ह्यूमध्ये तुम्ही क्लिक केलं ना, त्यानंतर एक अलॉटमेंट लेटर या ठिकाणी ओपन होतं. आता हे अलॉटमेंट लेटर म्हणजे काय, की तुमचा त्या कॉलेजला नंबर लागलाय बुवा हा प्रूफ आहे. म्हणजे पहिला राउंड लागला या ठिकाणी लिस्ट लागली. लिस्टच्या नंतर तुमच्या लॉगिनमध्ये तुम्ही चेक केलं तर दिसलं तुम्हाला, की हे कॉलेज मला लागलेलं आहे आणि या कॉलेजचं हे अलॉटमेंट लेटर आहे. ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्या कॉलेजला जर तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे आता त्या कॉलेजला, एखाद्या वेळेस तुम्हाला फ्लोट करायला जायचं असेल त्या कॉलेजला किंवा त्या कॉलेजला जे तुम्हाला फ्रीज करायला जायचं असेल, तर तुम्हाला जाताना हे सगळेच्या सगळे डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला सोबत न्यायची आहे. आता ही लिस्ट तुम्ही बघू शकता. ही लिस्ट दुसरी कोणतीच लिस्ट नाही आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला जे तुम्ही अपलोड केलेले होते ते सगळे डॉक्युमेंट आहेत. त्याच्या व्यतिरिक्त कुठलेही डॉक्युमेंट नाही आहे. त्याच्यानंतर तुमचा ॲग्रीचा फॉर्म त्यासोबत न्यायचा आहे. म्हणजे जो तुम्ही फॉर्म भरला होता ॲग्रीकल्चरचा ज्याच्यामध्ये वेटेज वगैरे लिहून आलं होतं सुरुवातीलाच. रजिस्ट्रेशन फॉर्म त्याला म्हणतो आपण. कॅफेवरती तुम्ही भरला किंवा घरी भरला असेल त्याची प्रिंट असती ती घेऊन जायची. अलॉटमेंट लेटरची प्रिंट घेऊन जायची. तुमचं गॅप सर्टिफिकेट जर असेल तर तो घेऊन जायचं आहे. जर गॅप असेल तर. गॅप नसेल तर गॅप सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे. याच्यामध्ये जे सर्टिफिकेट तुमचं असेल फॉर एक्झाम्पल पी-ए-पी असेल तरच पी-ए-पी न्यायचे, जर नसेल तर न्यायचं नाही. हे सगळे डॉक्युमेंट घ्यायचे. आता ही फीज जी आहे तर ती मित्रांनो तुम्हाला त्या पर्टिक्युलर म्हणजे डॉक्युमेंट आणि त्याच्या तुम्हाला जर गव्हर्नमेंट लागले असेल तर एक ₹20,000 तुम्ही सोबत ठेवू शकता. गव्हर्नमेंट कॉलेजला जाऊन तेवढे भरू शकता. म्हणजे एक 14-15,000 लास्ट इयर लागत होते स्टुडंटला. आता यावर्षी जे तर त्यांची डेव्हलपमेंट ही वाढली की तेवढीच येते एकदा बघून त्या हिशोबानं ₹20,000 लमसम बजेट सोबत ठेवायचं. त्याच्यानंतर जे प्रायव्हेट कॉलेजेस आहे, प्रायव्हेट कॉलेजला जर तुम्हाला जायचं आहे तर त्या कॉलेजला तुमची जी फीस आहे फॉर एक्झाम्पल कुठं एखाद्या कॉलेजला 50,000 असेल ओबीसीची मुलांची. आता मुलींना तर जवळपास फक्त डेव्हलपमेंट फीस भरावी लागते ना. तर त्यांना एक 15,000-20,000 किंवा त्या पर्टिक्युलर कॉलेजला तुम्हाला एक सांगितलं जाईल मी फीसच्या संदर्भात व्हिडिओ करेल त्यावेळेस कळवेलच तुम्हाला आहे ना. तर प्रायव्हेट कॉलेज असेल समजून घ्या तर एक 50,000-60,000 जवळ ठेवायचे आहे ना. ते पण रिपोर्टिंगच्या वेळेस जवळ नाही ठेवलं चालते. ते नंतर एक डेट असते त्याची 1 ते 4च्या दरम्यान. तर त्या डेटला जरी तुम्ही भरले तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे. पण सध्या जे आहे तर ते तुम्हाला ₹1,000 भरावे लागतात ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घ्यायचं त्यावेळेस. आता बघा, तुम्हाला सांगतो आणि स्पेशल आता इथपर्यंत आपण आलोय. फ्रीज तुम्हाला समजलंय, फ्लोट समजलंय, त्यानंतर रिफ्यूज समजलंय. 3 ऑप्शन समजले आणि मित्रांनो, आता आपण आलेलो आहे कॉलेजला या ठिकाणी रिपोर्टिंग करायला. आता रिपोर्टिंग करायला म्हणजे तुम्हाला पहिल्या राउंडला कॉलेज मिळालेलं आहे दापोली. दापोलीला आता तुम्ही चालले रिपोर्टिंग करायला. रिपोर्टिंग करायला कोणकोणते डॉक्युमेंट सोबत ठेवले? तुमच्या अलॉटमेंट जवळ ठेवलंय. तुम्ही जे अपलोड केलेलं होतं ते सगळे डॉक्युमेंट जवळ ठेवलेले. तुमचा ॲग्रीचा फॉर्म जवळ ठेवलाय आणि ह्या सगळे डॉक्युमेंट मित्रांनो घेऊन है ना, तुम्ही त्या कॉलेजला गेलेले आहेत आता रिपोर्टिंग करायला. रिपोर्टिंगमध्ये तुम्ही फ्रीज पण करू शकता, तिथे ॲडमिशन पण घेऊ शकता किंवा त्या कॉलेजला जे आहेत तर ते मित्रांनो या ठिकाणी फ्लोट पण करू शकता. आता तुम्ही काय केलं, की फ्लोट ऑप्शन चूज केलेलं आहे आता. ओके. आता फ्लोट म्हणजे तुम्हाला काय असं वाटलं, की बाबा दापोलीला आपण फर्स्ट राउंडला फ्लोट करून टाकू. वरच्या कॉलेजसाठी ट्राय करू. मग अशा वेळेस काय होतं तुमचं पहिलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्यानंतर तुमच्याकडून हे जे आहेत कॉलेजवाले जे आहेत तर ते मित्रांनो ते जे डॉक्युमेंट आहेत त्याच्या झेरॉक्स कॉपीज तुमच्याकडं म्हणजे त्यांच्याकडे घेतील आणि तुमच्याकडे जे ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्या परत देतील आणि मित्रांनो तुम्हाला ₹1,000 भरायचे सांगतील. ₹1,000 भरले, की तुमचं जी सीट आहे तिथे ॲक्टिव्ह होऊन जात. तुम्ही फ्लोट करू शकता किंवा या ठिकाणी फ्रीज करू शकता. बरं ते झालं मित्रांनो. अशा प्रकारे हे जे 2 बटन आहेत या ठिकाणी हे तुमचे ग्रीन होऊन जातात किंवा या ठिकाणी फ्रीज सक्सेसफुली किंवा फ्लोट सक्सेसफुली असं लिहून येतं. आता ज्या विद्यार्थ्यांना
हे कॉलेज लागलंय पण नको आहे त्यांना काहीच करायची गरज नाही. त्यांनी फक्त नवीन राऊंडमध्ये या ठिकाणी अशा प्रकारचं ऑप्शन आलेलं असतं. त्यामध्ये नवीन प्रेफरन्स टाकायचे. सेकंड राऊंडला, थर्ड राऊंडला, प्रत्येक राऊंडला तुम्ही प्रेफरन्स एडिट करू शकता, टाकू शकता. अशा प्रकारची ही इन्फॉर्मेशन आहे. आता मित्रांनो, आता राउंड 1 मध्ये एखादं कॉलेज फ्लोट केलं आणि तुम्हाला जर राउंड 2 मध्ये नवीन कॉलेज मिळालं. आता पहिलं तुम्ही म्हटले होते, की तुम्ही गेले या ठिकाणी राउंड 1 मध्ये काय केलं होतं तुम्ही दापोलीला फ्लोट केलेलं होतं मित्रांनो. ओके. आता इथं तुम्ही बघू शकता, की या दापोलीला फ्लोट केलेलं होतं तुम्ही, आहे ना? आणि त्यानंतर तुम्हाला जे तर अकोला भेटलं आता. मग अकोला भेटलं तर काय करावं लागेल तुम्हाला, की अकोल्याला परत जायची गरज आहे का रिपोर्टिंगच्या टाईमामध्ये? तर नाही. रिपोर्टिंगच्या वेळेत जायची गरज नाही. जर अकोला जर तुम्हाला भेटलं समजून घ्या सेकंड राउंडला जर फ्लोट केल्यानंतरचा विषयावर हां, तर अशा वेळेस तुम्हाला फक्त काय करायचं मित्रांनो, तुम्हाला ते जे कॉलेजेस ते कॉलेज आहे, तर त्या कॉलेजचं जे अलॉटमेंट लेटर ते फक्त डाउनलोड करून ठेवायचं आहे. ओके. तुमच्या राउंडमध्ये आलेलं. कारण तुम्ही ऑलरेडी कॉलेज फ्लोट केलं, तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे. मग मित्रांनो तुम्हाला कधी जायचंय त्या कॉलेजला, तर तुम्ही 1 ते 4च्या मध्ये रिपोर्टिंग करायला त्या ठिकाणी जाऊ शकता. तुमचे काय जे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट फक्त सबमिशन करायला जाऊ शकता ॲक्चुअलमध्ये. तुम्हाला त्या ठिकाणी परत रिपोर्टिंगची गरज नाही. फक्त डॉक्युमेंट सबमिशनसाठी फीससाठी त्या ठिकाणी जावं लागेल. आता मित्रांनो तुमची जर डॉक्युमेंटमध्ये काही चूक असली, तर अशा वेळेस तुम्हाला काय होतं, की एजी सर्टिफिकेट नाही आहे, कोणाचं काही नाही आहे. तर मग तुम्हाला सीट जर अलॉट झाली, तर तुमचं सीट जी तर ती कॅन्सल होती. डॉक्युमेंटमध्ये काही फॉल्टरिंगला तर ते पर्टिक्युलर सर्टिफिकेट नाही आहे म्हणून त्याची कॅटेगरी चेंज केली जाते. परत दुसरी जी मेरिट लिस्ट येते त्याच्यामध्ये तुमची कॅटेगरी जी आहे तर ती जनरल लिहून येते. एजी कॅन्सल होतं आणि जनरलमधून परत तुम्ही पार्टिसिपेट जे तर ते पुढच्या राउंडसाठी करता. इथपर्यंत गोष्टी ज्या आहेत तर ते तुम्हाला क्लिअर झालेल्या असेल मित्रांनो. आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज या ठिकाणी फ्रीज करायचं नसेल किंवा त्यांना त्या ठिकाणी फ्लोट पण करायचं नसेल, अशा विद्यार्थ्यांनी प्रत्येक राउंडला जे म्हणजे पुढच्या राउंडमध्ये जर जायचं असेल त्यांना, म्हणजे तुम्हाला तर मग अशा वेळेस तुम्ही जे मित्रांनो ते फ्लोट सॉरी प्रेफरन्स लिस्ट जी आहे तर ती तुम्हाला दरवेळेस नवी भरावी लागते. जर तुम्हाला फ्लोट पण नाही करायचं आणि फ्रीज पण नाही करायचं तर. आता काहीच जर नाही केलं तुम्ही तर काय होतं राउंडच्या तुम्ही बाहेर पडता. म्हणजे जर तुम्ही फ्रीज पण नाही केलं, फ्लोट पण नाही केलं आणि प्रेफरन्स पण नाही टाकलं नवीन, तर तुम्ही राउंडच्या बाहेर पडता. ऑनलाईन राउंडच्या बाहेर पडता. तुम्ही फक्त स्पॉट राउंडसाठी पात्र असता. आता मित्रांनो, ॲडमिशन कसं होईल तुम्हाला सांगितलंच मी. तुमचे डॉक्युमेंट घेऊन जायचे, व्हेरिफाय करायची, फीस भरायची, ॲडमिशन कंप्लीट. राहिला प्रश्न, तर एखादा विद्यार्थी जर रिपोर्टिंगला जाऊ शकला नाही, तर काय होईल? तर अशा विद्यार्थ्यांचं जे आहे ना, तर ती सीट व्हॅकंट म्हणून समजलं जाईल आणि ती स्पॉट राउंडमध्ये कन्व्हर्ट होऊन जाईल. मित्रांनो सेकंड राउंड, थर्ड राउंडसाठी तुम्ही प्रेफरन्स ॲड करू शकता का? तर ॲड करू शकता. राहिला प्रश्न मित्रांनो, तर तुम्ही फ्लोट करून तिसऱ्या राउंडला जाऊ शकता का? तर याचं उत्तर आहे नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं आता ही प्रोसेस कशासाठी आहे? एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके. ही प्रोसेस आहे मित्रांनो, हे विद्यार्थी कमी करण्यासाठी आणि मी जसं तुम्हाला सांगितलं, की फ्लोट ऑप्शन हे फक्त पहिल्या राउंडसाठी आहे. मग तुम्ही जर इथं फ्लोट केलं, तर इथं तुमचं कोण्या ना कोण्या हालतीमध्ये दुसऱ्या राउंडला ॲडमिशन डन होणार आहे. तुम्हाला तिसऱ्या राउंडला जाता येत नाही. ही एक गोष्ट जी तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे काय की वरचं कोणतंही कॉलेज मिळालं तर ते तुम्ही घेणार आहे आणि जर वरचं कॉलेज नाही मिळाले तर ते मिळालं नाही तर तुम्हाला तेच कॉलेज परत मिळणार आहे. याचा अर्थ फ्लोट होतोय. मग तुम्ही तिसऱ्या राउंडला जाऊ शकत नाही. तुम्ही स्पॉट राउंडला जाऊ शकत नाही जर तुम्ही फ्लोट केलेलं असेल तर. तुम्हाला जे कॉलेज मिळालं त्या ठिकाणी ॲडमिशन जे आहे तर ते तुम्हाला डन करावं लागतं. मग त्या ठिकाणी डन तुम्ही करावं लागतं. आता काही विद्यार्थी ते एक्सेप्शनली त्या कॉलेजलाच रिपोर्टिंग करत नाहीत. जे पर्टिक्युलर कॉलेज आहे त्यांना ऑटो फ्रीज झालेलं असतं त्यांना आणि तिथे जाऊन ते जे डेट असती त्याच्यामध्ये रिपोर्टिंग 1 ते 4 मध्ये रिपोर्टिंग करत नाही, स्पॉट राउंडला जातात. तर अशा विद्यार्थ्यांचे ॲडमिशन जे आहेत तर ते झालेले आहेत. अशा सुद्धा विद्यार्थ्यांचे असं नाही की त्यांचे झालेले नाही म्हणून. पण तेच की थोडं रिस्की असतं काही जे तर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. कारण तो थोडा ग्रे एरिया आपण त्याला म्हणू शकतो. ओके. की अपवादात्मक परिस्थिती टाइप थोडं कंडिशन आहे ती. आता मित्रांनो, इथपर्यंत आपण आलेलो आहे. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या क्लिअर झालेल्या असतील. स्पॉट राउंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा तिन्ही राउंडमध्ये नंबर नाही लागला आणि ते विद्यार्थी उरलेला असेल, तर त्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्पॉट राउंडमध्ये पार्टिसिपेट करता येतं. पण त्यांचं नाव जे आहे ते मेरिट लिस्टमध्ये पाहिजे. त्यांनी ॲग्रीचा फॉर्म भरलेला पाहिजे. ओके. आता विद्यार्थ्यांचे काही प्रश्न जे आहेत, आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आता एवढं सगळं इन्फॉर्मेशन ऐकून घेतली. एकदा थोडक्यात मी परत एकदा रिव्हिजन मारून देतो तुमचं 2 मिनिटामध्ये फक्त. जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकदा फायनल क्लिअर होऊन जाईल. जेणेकरून माझे जे विद्यार्थी तर ते कधीच कन्फ्यूज होणार नाही आणि जे विद्यार्थ्यांनी मला याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे ते ऑटोमॅटिक त्यांचा जो क्वेश्चन आहे WhatsAppवर विचारलेला ते डिलीट करून टाकतील. जेणेकरून मला जे तर ते एक्स्ट्रा रिप्लायची गरज पडणार नाही देण्याची. पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो आपण 3 ऑप्शन आहेत. फ्रीज, फ्लोट, रिफ्यूज. फ्रीज म्हणजे या ठिकाणी ॲडमिशन घेणे, रिफ्यूज म्हणजे ॲडमिशन नाही घेणे, फ्लोट म्हणजे तेच जे कॉलेज आहे तुम्हाला
या ठिकाणी म्हणजे ते मिळालंय ते कॉलेज मी घेईल असं मान्य आहे आणि वरच्या कॉलेजेससाठी ट्राय करते. जर वरचे कॉलेज जर मिळाले तर ते त्या ठिकाणी ऑटोमॅटिक लॉक होऊन जातं. खालचं कॉलेज जे आहे तर ते ऑटोमॅटिक कॅन्सल होतं आणि जर वरचे नाही मिळाले तर खालचं जे ऑटोमॅटिक लॉक होतं. याचा अर्थ एवढंच आहे फ्लोटचा. इथं तुम्ही मित्रांनो सेकंड राउंडला जे तर ते फ्लोट केल्यावर पण प्रेफरन्स चेंज करू शकता आणि त्या प्रेफरन्समध्ये नवीन कॉलेजेस तुम्हाला जे काही ॲड करायचे ते करू शकता. ते तुमचे कॉलेज जे तर त्या पर्टिक्युलर कॉलेजच्या वरती तुम्ही टाकले असं समजलं जातं आणि मित्रांनो अशा प्रकारे ही फ्लोटची परिस्थिती जी आहे तर ती चालते. फ्लोट करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला कॉलेजला जायची गरज आहे. फ्रीज करण्यासाठी तुम्हाला कॉलेजला जायची गरज आहे आणि मित्रांनो या ठिकाणी बघा फ्लोटसाठी कॉलेजला जायची गरज आहे. फ्रीजसाठी कॉलेजला जायची गरज आहे. रिफ्यूजसाठी कॉलेजला जायची गरज नाही. तुम्ही काहीच नाही केलं तर ते जे आहे तर ते कॉलेज ऑटोमॅटिक जे आहे तर ते रिफ्यूज होऊन जातं. तुम्हाला काही वेगळं करायची गरज पडत नाही. तुम्हाला फक्त नवीन प्रेफरन्स टाकावे लागतात. एखादं कॉलेज तुम्हाला फर्स्ट राउंडमध्ये मिळालं आणि तिथं जर तुम्ही या ठिकाणी कुठं त्याचं ना रिपोर्टिंग केली ना काहीच नाही आणि सेकंड राउंडला नवीन प्रेफरन्स टाकले तर असं समजलं जातं ते कॉलेज जे आहे तर ते कॅन्सल झालेलं आहे. मित्रांनो तुम्ही आतापर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझी काउन्सिलिंगला जे लोक नाही आहेत त्यांना सांगतो मी 599 पासून स्टार्टिंग आहे. 599, 999 आणि 1499 हे 3 पॅकेजेस आहे. 70, 38, 89, 31, 78 या नंबरवरती तुम्ही पेमेंट करून आपल्या पॅकेजला जॉइन करू शकता. फ्लोट मोबाईलवरून होतं का? तर मित्रांनो मोबाईलवरून फ्लोट होतं सगळ्या गोष्टी होतात. फक्त तुम्हाला विषय काय आहे, की कॉलेजला या ठिकाणी फ्लोटला जावं लागेल. रिफ्यूज जे तर रिफ्यूज केल्यावर तेच कॉलेज परत भेटत नाही का? असा एक प्रश्न विद्यार्थ्याचा. आता रिफ्यूज जर तुम्ही एखादं कॉलेज केलं असेल एखादं आहे ना, तरी पण तुम्ही नेक्स्ट राउंडमध्ये टाकू शकता. असं नाही की तुम्ही टाकू शकत नाही म्हणून. पहिलं नव्हतं जमत ते, बट आता जमतं ते. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही एखादं कॉलेज रिफ्यूज करा. परत नेक्स्ट राउंडला तुम्ही ते कॉलेज जे तर ते टाकू शकता. त्यानंतर कॉलेजला जाताना कोणते डॉक्युमेंट सोबत न्यावे ते सांगितलं. प्रत्येक राउंडला एकच प्रेफरन्स मिळतो का? तर हो. प्रत्येक राउंडला एकच प्रेफरन्स मिळतो. त्यानंतर फ्लोट म्हणजेच बेटरमेंट का? हो, फ्लोट म्हणजेच ॲग्रीकल्चरमध्ये बेटरमेंट आहे. त्यानंतर मित्रांनो तिन्ही राउंडला प्रेफरन्स परत टाकू शकतो का? हो, जर तुला या ठिकाणी म्हणजे तू जर फ्लोट करून जर सेकंड राउंडमधून बाहेर नाही पडला, तर प्रत्येक राउंडला तू प्रेफरन्स टाकू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर फीस किती न्यावी लागते त्याबद्दल सांगितलं मी. मोस्ट ऑफ द स्टुडंटची जे तर ते स्कॉलरशिप असल्यामुळं त्यांना जास्त नाही, फक्त 10-15 हजार रुपये जे तर ते प्रायव्हेटला पण न्यायची गरज लागते आणि गव्हर्नमेंटला पण. फक्त डेव्हलपमेंट फीस. जे ओपनचे विद्यार्थी आहे किंवा SC-BCचे आहे किंवा OBCचे आहेत त्यांना थोडीफार म्हणजे त्यात पण मुलांना जे तर ते मित्रांनो प्रायव्हेट असेल तर 50-60 हजार रुपये सोबत ठेवा. ओके. राहिला प्रश्न बेटरमेंट केव्हा करायचं? तर माझं एक सजेशन राहील, की जर तुमचं आवडीचं कॉलेज तुम्हाला मिळालेलं असेल आणि त्याच्यापेक्षा वरचे जर कॉलेज असेल तरच बेटरमेंटला जा, अदरवाईज बेटरमेंटला जाऊ नका. आणि ज्यांना थर्ड राउंड खेळायचा नसेल किंवा ज्यांना असं वाटतं, की रिस्की थर्ड राउंड खेळणं, आपल्याला जी मिळालेली सीट ती सिक्युअर ठेवायची आहे, तर अशा वेळेस मित्रांनो बेटरमेंट करा. त्यानंतर मित्रांनो ऑप्शन फॉर्म जर भरला नाही तर डायरेक्ट सेकंड राउंडला जाऊ शकतो का? ऑप्शन फॉर्म जर तू भरलाच नाही म्हणजे प्रेफरन्सच नाही टाकले तर तू डायरेक्ट स्पॉट राउंडला जाशील, सेकंड राउंडला नाही जाणार. त्यानंतर मित्रांनो स्टुडंटचे प्रश्न काय आहे, की फ्रीज आणि फ्लोट या ऑप्शनवर क्लिक होत नाही. ते कॉलेजला गेल्याशिवाय तिथून लॉग इनमधून तुमच्या क्लिक होत नाही. कॉलेजवालेच त्याच्यावर क्लिक करू शकतात. त्यानंतर मित्रांनो रिफ्यूज जे आहे तर ते कसं करायचं? रिफ्यूज करण्यासाठी कुठलंही बटन नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जे आहे तर ते डायरेक्टली कॅन्सल या ठिकाणी म्हणजे नवीन प्रेफरन्स टाकायचं ते ऑटोमॅटिक कॅन्सल होतं. ज्यांचा नंबर लागला नाही त्यांनी काय करायचं? ज्यांचा नंबर नाही लागला त्यांनी फक्त नेक्स्ट राउंडसाठी नवीन प्रेफरन्स भरायचे. त्यांनी या फ्रीज, फ्लोट, रिसेटच्या झंझटमध्ये पडायचं नाही. त्यांनी फक्त नवीन प्रेफरन्स भरायचे. त्यानंतर सेकंड राउंडला रिफ्यूज करू शकतो का? हां, सेकंड राउंड, थर्ड राउंडला तुम्ही रिफ्यूज करून डायरेक्टली स्पॉट राउंडला सुद्धा जाऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि परत जर तेच कॉलेज मिळालं तर ते तुम्हाला घ्यावंच लागतं जर स्पॉट याच्यात जर तुम्ही फ्लोट केलेला असेल तर. त्यानंतर मित्रांनो नंबर नाही लागला तर काय करायचं? त्यासाठी आपली काउन्सिलिंग घ्यायची. मी तुम्हाला व्यवस्थित लिस्ट देतो, त्याप्रमाणे लिस्ट टाकायची. काउन्सिलिंगच्या सुद्धा विद्यार्थ्यांना मी काहींना B ग्रेडपर्यंत कॉलेज दिलेले आहे, काहींना A ग्रेडपर्यंत दिलेले आहे, काहींना वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे कॉलेजेस दिलेले. त्यांनी फक्त गव्हर्नमेंटच टाकलेलं आहे. तर त्यांना आता फक्त रंगरांग तुमचा जो आहे तर पहिला 1-2 राउंडमध्ये समजून जाईल. त्यानंतर मी सांगितलं त्याप्रमाणे लिस्ट टाका. कारण त्या लिस्ट जी आहे ती ऑलरेडी ह्या फ्रीज फ्लोट पद्धतीने ॲडजस्ट करून दिलेली होती मी. ज्यांना जीवावर आलं होतं मित्रांनो पैसे खर्च करण्याचं 599 त्यांनी जे तर ते करू शकता. जाता मी तुम्हाला सांगून देतो माझा नंबर आणि हा व्हिडिओ जो आहे तो एंड करतो. 70 38 89 या ठिकाणी असं
आणि 3178 या नंबरवरती तुम्ही फोनपे करा. डायरेक्टली कॉल करू नका. कॉल लागत नाही कारण खूप सगळ्या लोकांकडे हा नंबर गेला त्याच्यामुळे खूप सगळे कॉल येत आहे. पण मेसेज करा WhatsAppला. मी तुम्हाला जॉइन करून घेतो. थँक यू सो मच हे सेशन ऐकल्याबद्दल. आय होप सगळे डाऊट जे आहेत तर ते तुमचे क्लिअर झालेले असतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.